हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल मॅड फॉर भटकंती. आज आम्ही चाललेलो आहे मांढर देवीला. असं काल आमचा प्लॅन ठरला, म्हणजे आमचं एक्झॅक्ट जायचं ठरलेलं नव्हतं, पण आज आम्ही चाललो. आज रविवार आहे, सुट्टीचा वार आहे, त्यामुळे सगळ्यांना सुट्टी पण आहे. मग माझ्यासोबत आत्ता कुणाल आहे, भक्ती आहे आणि अभिने कॅमेरा होल्ड केलेला आहे. सो अभि तुम्हाला दिसणार नाही. आता आम्ही आहे, आता आपण कुठे, पाचवडमध्ये ना, पाचवडमध्ये आहे. पाचवडमधून डायरेक्ट वाईला आणि वाईवरून मांढर देवीला जाणार आहे. मांढर देवीची खासियत अशी आहे की मांढर देवीचं जे मंदिर आहे ते म्हणजे डोंगराच्या शिखरावरती आहे आणि तिथून जाताना, म्हणजे तिकडे जाताना एक घाट जो लागतो तो पण ऑसम आहे. म्हणजे मी असं ऐकलेलं, मी फर्स्ट टाइमच चालली आहे त्यामुळे मला एवढं माहिती नाही, पण मी एक्सायटेड आहे जाण्यासाठी तिथे. आणि सगळ्यात मेन म्हणजे एकदम फ्रेश वातावरण आहे तिथे, थंड असं वातावरण आहे. म्हणजे खाली किती जरी गरमी असली तरी तिथे 12 महिने हे थंडच वातावरण असतं. सो आता आपण जाऊया. ते आम्ही अडकलेलो आहे आता, बिकॉज मांढर देवीला वाईमधून जो रोड जातो तो सिटीमधून जातो आणि आम्ही गुगल मॅप पण लावलेला आहे, कारण सिटीमधून जातो हे माहिती आहे आम्हाला, बट हे टू व्हीलर जरी काढले असते तर आतले रस्ते आम्हाला माहित नाही. सो भक्ती गेलेली आहे आता विचारण्यासाठी की काय नक्की झालेलं आहे, कारण मगाचपासून आम्ही इथंच अडकलोय. आतून सिटीतून रोड आहे त्यामुळे असं ट्रॅफिक लागतं आणि खूप छोटे छोटे रोड आहेत. हे भक्ती थांबे. ओ नको नको, ओ वहिनी वहिनी. अरे पण तिकडनं तरी कशी काढणार? सिटीमधून आतून खूप छोटा रोड असल्यामुळे असे ट्रॅफिकचे इश्यू होतच राहतात. बट तुम्हाला जर जायचं असेल तर गुगल मॅपच्याच सहारे जा, मी असं बोलेन, कारण सिटीमधून आतला रस्ता खूप आतून आहे आणि हा एकमेवच रस्ता आहे मांढर देवीला जाण्यासाठी. सो जाऊया, करूया एक्सपिरियन्स. असे एक्सपिरियन्स येतच राहणार. सो गाईज, आता घाट सुरू झालेला आहे. आज इथे गर्दी खूप आहे, ट्रॅफिक पण खूप आहे. कसं वाटतंय माझी भक्ती? कसं वाटतंय? मस्त मस्त वाटतंय. ट्रॅफिक मध्ये अडकून मस्त वाटतंय. तुला कसं वाटतं? ट्रॅफिक नाहीये आज, संडे असल्यामुळे गर्दी भरपूर आहे आणि चढ जास्तच आहे बाबा. तुमच्यामुळे काय डिस्कशन चालू? काय विचारताय रे? तुम्हाला फुगे घ्यायचे आहेत का? ओके, कितीला आहे रे? हाय. सो इथे आता आम्ही पोहोचलेलो आहे. स्टॉल्स आहेत इथे.
आपल्याला घ्यायचं होतं ना. इथून चालत जायचंय. अभि इथून किती चालत जायचंय अजून? मी तुला मिनिटं विचारते, किती मिनिटात चालत जायचं? 15 मिनिटं लागतील का? सो इथून आम्हाला अजून 15 मिनिटं लागतील. चालतच जायचंय. पार्किंग खाली केली आम्ही गाडी आणि इथून आता चालत निघालो. फायनली आम्ही आता कमानीच्या इथं पोचलेलो आहे मांढर देवीच्या. तिथे आता तर दिसताना खूप गर्दी दिसतीये. सो आता बघूया किती वेळ लागेल काय. इथे आम्ही आत्ता ओटी घेतली. टायर्ड फेसेस. देवीला आता ओटी घेतली. आता दर्शन करायला जाणार आहे. होपसो तिथे कॅमेरा अलाव असेल. कॅमेरा जर अलाव असेल तर मी तिथला कॅप्चर करेन. सो फायनली आमचं खूप छानपैकी दर्शन झालेलं आहे. कसं वाटतंय तुम्हाला आता दर्शन घेऊन? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे उन्हातून आलं तरी आता आम्ही बसलोय ना, पण इतकं मस्त थंड वाटतंय ना. मस्त इथं वातावरण. आणि खूप गर्दी होती पण दर्शन झालं आमचं लवकर. तुम्ही बघू शकता गर्दी आज किती येते. हे वाला मंदिर आहे, बट आम्हाला तिथे कॅमेरा अलाव नव्हता त्यामुळे आम्ही तिथे शूटिंग नाही केलं. हे स्टॉल्स आहेत, म्हणजे स्टॉल मीन्स ते ओटीचं सामान वगैरे भेटतं. हां, इथे पण आम्हाला एक छोटूसा फ्रेंड भेटला. त्याला एक दे ना पेढा खायला. खाणार ते दुधाचं आहे त्यामुळे खाणार. दे ना अभि ह्याच्यामधला पेढा दे ग. भू त्याला पण कोण खाणार रे. हात काढ ग, बघते कोणता. भुबूने पण प्रसाद खाल्ला. केवढूस आहे. सो आता थोड्या वेळ आम्ही इथे बसतो आणि देन तिथून आता घरी निघणार आहे जायला. थोड्या वेळ बसू. बटर दे कुठला कुठली पण चालेल मला, असं काही नाही. सो आता मी वाईमध्ये थांबलोय. कला स्नॅक सेंटर म्हणून एक आहे हॉटेल, तिथे नाश्ता करायला, कारण सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. मग आता आम्ही नाश्ता करतोय. सो आमचा नाश्ता आलेला आहे.
आता आम्ही पेट पूजा करतो आणि घरी जायला निघतो. सो गाईज, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.